नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात तेव्हा प्रताप म्हणतो की काही पण म्हणा, पण पूर्णा आजीचा काल वाढदिवस अगदी दणक्यात साजरा झाला. अथर्व म्हणतो की येस, पण थँक्स टू सायली वहिनी, तिने सगळी अरेंजमेंट अगदी परफेक्ट केली होती. विमल म्हणते की कसं आहे ना, सायलीताईंनी सगळं ताब्यात घेतलं तर मी आणि वहिनी कसं निवांत असतो. कल्पना म्हणते की खरं आहे, अगदी सायली अगदी खूप गुणी मुलगी आहे. सगळ्यांची मनं कशी जपायची ना, हे अगदी तिच्याकडनं शिकायला हवं. अस्मिता मनात विचार करू लागते की सायलीचं एवढं कौतुक सुरू आहे आणि तरीही पूर्ण आजी गप्प का. हिला जरा आता बोलतं करायला पाहिजे. आणि मग अस्मिता म्हणते की मग कुठे आहे त्या महाराणी, काल वाढदिवसानिमित्त जास्तीची कामं काय केली तर आज काय लोळत पडणार आहे का. आणि हो, जिथे ती तिथे आमचे बंधुराज. त्यावर अर्जुन म्हणतो की एकदम परफेक्ट. अर्जुन आणि सायली दोघंही तिथे आलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की जिथे माझी बायको तिथे मी नेहमी माझ्या बायकोसोबतच असतो. आणि सायलीच्या गळ्यात हात घालून तो म्हणतो, आणि 9 वाजेपर्यंत लोळायला माझी बायको काय अस्मिता नाहीये. अर्जुन येऊन चेअरवर बसतो आणि सायलीला म्हणतो की बायको मला पटकन नाश्ता वाढ, खूप भूक लागली आहे. विमल म्हणते की 100 वर्ष आयुष्य आहे. आता आम्ही सायलीताईंविषयीच बोलत होतो. अर्जुन म्हणतो की हो, ऐकलं मी. मम्मा, तू एक काम कर, माझ्या बायकोचे दृष्ट काढ, कारण एवढं कौतुक कोणाला देखवणार नाही ना तिचं. आणि मग यातून ती आजारी वगैरे पडली तर. पूर्णा आजी म्हणते की अर्जुन. आता अस्मिता मनात म्हणत असते की पूर्णा आजी बोलली म्हटल्यावर आता नक्कीच काहीतरी म्हणेल, परंतु पूर्णा आजी म्हणते की स्वतःच्या घरामध्ये कोणाला दृष्ट लागत नाही. तू तुझ्या बायकोवरच्या प्रेमाचा दिखावा जरा कमी कर. बायकोवर प्रेम करावं, पण एवढं पण नाही की समोरच्याची दृष्ट लागेल. तर पूर्णा आजीचं हे बोलणं ऐकून मात्र सर्वजण एकमेकांकडे बघायला लागतात. अर्जुन तर अगदी शॉकच असतो. पूर्णा आजी म्हणते की बरं कल्पना, नाश्ता आण बरं. सायली म्हणते की थांबा मी आणते. आणि ती पूर्णा आजीला म्हणते मला आज उठायला जरा उशीर झाला, सॉरी हा. तर त्यावर पूर्णा आजी म्हणते की अगं हरकत नाही, आदल्या दिवशी जर एवढं काम केलं तर दुसऱ्या दिवशी दमतो माणूस, आणि आपण माणूस आहोत, मशीन नाही. सर्वजण एकमेकांकडे बघत असतात. अर्जुनची तर बोलतीच बंद झालेली असते. तर अस्मिता म्हणते की पूर्णाजी तू ओकेस ना. तेव्हा पूर्णाजी अस्मिताकडे जरा रागानेच बघते. आणि मग सायली जेव्हा पूर्णाजीला पोहे वाढायला जाते तेव्हा पूर्णाजी म्हणते की नको आहेत मला पोहे. अस्मिताला मात्र लगेचच आनंद होतो. कल्पना विचारते की काय झालं पूर्णाई. त्यावर पूर्णाजी म्हणते की हे पोहे विमलने बनवले असतील ना, तिला सायलीसारखे पोहे बनवता येत नाही. सायली, इथून पुढे तूच पोहे बनवायचे. आता असं ऐकल्यानंतर मात्र अर्जुनला ठसकाच लागतो. सायली लगेचच अर्जुनला पाणी देते. तर अथर्व म्हणतो की पूर्णाजी, तुला जर बरं वाटत नसेल तर आपण चेकअप करून घेऊयात का. पूर्णाजी हसूनच म्हणते की अरे गप्प बस रे, मला काय धाड भरली आहे, मी तर अगदी ठणठणीत आहे. चला आता नाश्ता करायला घ्या, एन्जॉय. तर सर्वजण नाश्ता करत असतात. अर्जुन मात्र सायलीकडे बघत असतो आणि सायली अर्जुनकडे. खरं तर पूर्णाजीच्या तोंडून सायलीचं एवढं कौतुक ऐकून अर्जुनला मात्र टेन्शन आलेलं असतं. अर्जुन मनामध्ये विचार करतो की पूर्णाजी सायलीबद्दल इतकं पॉझिटिव्ह बोलते, हे मात्र फार डेंजरस आहे. तर इकडे रविराज हा खाली पेपर वाचत बसलेला असतो आणि त्याचवेळी प्रिया खाली येते. प्रिया सर्व आवरून खाली आलेली असते. रविराज प्रियाला बघून म्हणतो की वा तन्वी, आज तर खूपच खुश दिसतेस. प्रिया म्हणते की आता कॉलेज सुरू झालंय ना, मग रोज कॉलेजला जावंच लागणार. आणि फॅशन डिझायनरची स्टुडंट आहे म्हटल्यावर एकीकडे फॅशन शिकायचं आणि दुसरीकडे असं गबाळ्यासारखं राहायचं, असं कसं चालेल. तर रविराज म्हणतो की जर असाच विचार करत शिकत राहिली तर एक दिवस खूप पुढे जाशील. यापुढे म्हणते की बाबा, हे बघा तुम्ही दिलेली बॅग मी घेऊन चालली आहे, म्हणजे मला नेहमी असं वाटत राहील की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशीच आहे. विराज म्हणतो की तो आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी नेहमी असेल, पण कॉलेजवर जरा वेळेवर पोहोचत जा. आणि हो, पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेरचं काहीही खायचं नाही. या हसते आणि म्हणते की बाबा हो, मी काय शाळेत जातीये का. विराज म्हणतो की हो बाळा, पण कसं आहे ना, तुला लहानाचं मोठं होताना मी बघितलं नाही, त्याच्यामुळे त्याची कसर काढतोय. बरं चल निघ आता, तुला उशीर होतोय ना. असं म्हणून रविराज देखील वरती निघून जातो. तितक्यातच नागराज तिथे येतो. नागराज म्हणतो की कुठलं ग, हे कॉलेज कुठलं काढलं आता तू. प्रिया म्हणते की मी जर खरंच एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन जर घेतलं असतं ना, तर अशी भंगार बॅग मी कधीच घेऊन गेले नसते. काय आहे ना, माझ्या इज्जतीचं खोबरं झालं असतं म्हणून. तर नागराज म्हणतो की अच्छा, मग आज कुठे दौरा.
प्रिया म्हणते की तुम्हीच तर मला म्हणाला होता ना की बिनविषारी नागिन. आता मी अर्जुनला असं घोळात घेते ना की बघाच. तुम्हीच म्हणाल की एक वेळ खरी नागिन परवडली, पण तुझं हे विष नको. नागराज म्हणतो की अच्छा, बघूयात ना आता खरंच काही करतेय की नुसत्याच तोंडाच्या वाफा. एनिवेज, विश यू ऑल द बेस्ट. प्रिया म्हणते की थँक्यू. प्रिया तिथून निघून जाते. तर इकडे सायली विमलला म्हणत असते की खूप फ्रेश मेथी आहे आज. एक काम करू, पराठे करू की भरपूर खोबरं घालून भाजी करू. विमल म्हणते की अहो सायलीताई, तुम्हीच ठरवा. तुम्ही जे काही बनवाल ते छानच बनवाल. आणि मला तर असं वाटतंय की तुम्ही आज जे काही बनवाल ते पूर्णाजी आवडीने खाणार आहे. त्यातच कल्पना आणि पूर्णाजी तिथे येतात. कल्पना म्हणते की सायली, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. त्या वत्सला मावशी आहेत ना, त्या पूर्णाजीची केव्हापासून आठवण काढताय. पण त्यांना कसं आहे, चालता येत नाही, त्याच्यामुळे मीच म्हटलं की मीच पूर्णाईंना भेटायला घेऊन येते. तर पूर्णाजी म्हणते की अस्मिता जर आली असती तर त्यांना जास्त बरं वाटलं असतं. कल्पना म्हणते की खरं आहे पूर्णाई, पण ती पार्लरमध्ये जाऊन बसली आहे, त्यामुळे आपण निघूयात आता. आणि मग पूर्णाजी आणि कल्पना तिथून निघून जातात. तर सायली विमलला म्हणते की विमलताई, तुम्ही एक काम करा, तुम्ही मेथी निवडा, तोपर्यंत मी मस्त चिवडा बनवते. कसा आहे, पावसाळा सुरू झाला आहे, कोणाला पटकन हवा असला तर देता येतो. तितक्यातच 3 माणसं हे दारावर येतात आणि दरवाजा वाजवतात. तेव्हा सायली विचारते की कोण हवंय तुम्हाला. सायली पुढे होते आणि पुन्हा त्यांना विचारते की कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला. परंतु ते माणसं कोणालाही काहीही न बोलता डायरेक्ट घरामध्ये शिरतात आणि घरातील एका वस्तूला ते हात लावू लागतात. सायली म्हणते की कोण आहात तुम्ही आणि असे आतमध्ये कसा काय आलात आणि काय चाललंय तुमचं हे. विमल म्हणते की ओ दादा, हे काय करताय तुम्ही, असं आमच्या घरात कसं काय घुसताय. सायली म्हणत असते की अहो दादा, कोण आहात तुम्ही आणि नक्की काय हवंय तुम्हाला. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही ऑफिसमध्ये असताना चैतन्य केसबद्दल बोलत असतो, परंतु अर्जुनचं त्याच्याकडे अजिबातही लक्ष नसतं. चैतन्य म्हणतो की अरे काय चाललंय तुझ्या डोक्यात, बरं मला सांग, पूर्णाजीचा वाढदिवस कसा झाला. अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक, माइंड ब्लोईंग, आत्तापर्यंतच्या बर्थडेपेक्षा सगळ्यात छान झाला होता बर्थडे. आणि माझा नेमकी हाच प्रॉब्लेम आहे. चैतन्य म्हणतो की काय, हा कसा काय प्रॉब्लेम असू शकतो. अर्जुन म्हणतो की काल मिसेस सायलीने पूर्णाजीला जरा जास्तच इम्प्रेस करून टाकलंय. आज सकाळी घरात नेहमीपेक्षा जरा जास्तच वेगळं वातावरण होतं. ही पूर्णाजी मिसेस सायलींसोबत ॲक्च्युली नीट वागत होती. आज तर खरंच मिसेस सायलींना उठायला सुद्धा उशीर झाला होता, तरी पूर्णाजीने त्यांची बाजू घेतली. आज पूर्णाजीने मिसेस सायलींना एक सुद्धा टॉन्ट मारला नाही. त्यावर चैतन्य म्हणतो की बापरे, उलट त्यांनी केलेले पोहेच तिला आवडतात असं सुद्धा म्हणाली. त्यावर चैतन्य म्हणतो की अरे मग हे चांगलंय की. अर्जुन म्हणतो पूर्णाजी आणि सायलीमधलं इक्वेशन कधीही चेंज होता कामा नये. आता पूर्णाजी जर सायलीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाली ना तर 1 वर्षानंतर डिवोर्स घ्यायला खूप प्रॉब्लेम होतील आणि ते प्रॉब्लेम अजिबात नको आहे मला. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे तू जास्त ओव्हरथिंक करतोय असं नाही वाटत का तुला. अर्जुन म्हणतो की अजिबात नाही. चैतन्य म्हणतो की अरे पूर्णाजीने काय मिठी मारली आहे का तिला, थोडंसं कौतुक केलं. मला माहिती आहे पूर्णाजीचा सायलीवर राग आहे, पण स्वभावाने तर गोड आहे पूर्णाजी. अर्जुन म्हणतो की आणि जर असं थोडं करून पूर्णाजीने जर मिसेस सायलींना एक्सेप्ट केलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या खोटं रिलेशनशिपला मला आयुष्यभर झेलावं लागेल. चैतन्य म्हणतो की हे बघ, तू जरा शांत घे आणि असं काहीही होणार नाही. तितक्यातच अर्जुनला फोन येत असतो, परंतु अर्जुन म्हणतो की मला कोणाशीच बोलायला इंटरेस्ट नाही आहे आणि असं म्हणून तो फोन कट करून टाकतो. तर इकडे ती लोक म्हणत असतात की ही अँटिक गोष्ट आहे, ही जर विकली तर चांगला पैसा येईल, उचला हिला. तर ती लोक घरातले सोफे हलवायला लागतात. तर विमल लगेचच त्या सोफ्यावर जाऊन बसते. सायली म्हणत असते की हो दादा, हे सगळं काय करताय तुम्ही. एक लक्षात ठेवा, हे सुभेदारांचं घर आहे, तुम्ही असं परवानगीशिवाय आतमध्ये येऊ शकत नाही. वर तो माणूस म्हणतो की पैसे हडपायला सुभेदारांना काहीच वाटत नाही का आणि आता कसला माज दाखवताय. त्यावर सायली म्हणते की पैसे हडपले आणि आम्ही. विमल म्हणते की ओ दादा, असं काही पण बोलायचं नाही हा, आमच्या घरात असं खोटं काम कोणीच करत नाही. सायली म्हणते की थांबा विमलताई, मी यांनाच फोन करते. तर तो माणूस म्हणतो की करा, ते काही फोन उचलणार नाहीत. सायली जेव्हा अर्जुनला फोन लावते, परंतु अर्जुन हा फोन घेत नसतो. तो माणूस म्हणतो की फोन कसा उचलणार, कारण पलीकडचा माणूस तुमच्यासारखाच खोटारडा असणार. सायली म्हणते की तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. तर तो माणूस म्हणतो की आवाज खाली करायचा बाई, उधारीची खरेदी तुम्ही केली, क्रेडिट कार्डचं बिल तुम्ही बुडवलं आणि वर आमच्यावरच आवाज चढवताय. अहो, जर पैसे भरण्याची जरी ऐपत नव्हती तर क्रेडिट कार्डवरून खरेदी कशाला करायची.
सायली म्हणते की क्रेडिट कार्डचं बिल बुडवलंय आणि तेही ह्या घरात. नाही नाही दादा, हे शक्यच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, म्हणजे तुम्हाला वसुली करायची असेल परंतु तुमचा पत्ता चुकलाय. तर तो माणूस म्हणतो की हे बघा, बिल बघा, या बिलवर बिलचं नावसुद्धा आहे आणि सॉरी, हे बघा, या बिलवर नावसुद्धा आहे आणि ॲड्रेससुद्धा, अस्मिता सुभेदार. सायली म्हणते की हो ठीक आहे, तुमचं नाव आणि पत्ता बरोबर आहे, आम्ही तुमचं ऐकून घेतलं ना, आता या तुम्ही. तर तो माणूस म्हणत असतो की बाई, पैसे घेतल्याशिवाय आम्ही काही इथून जाणार नाही. विमल विचारते की किती रक्कम भरायची आहे. त्यावर तो माणूस सांगतो की 6 लाख. हे ऐकून दोघींनाही मोठा शॉक बसतो. तर इकडे प्रियाचा प्लॅन असतो. अर्जुनची गाडी समोरून येत असते आणि प्रिया मुद्दामच अर्जुनच्या गाडीसमोर जाते आणि तिला धक्का लागल्याचं नाटक करून खाली पडते. तर प्रिया मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. अर्जुन गाडीच्या खाली उतरतो. अर्जुन जेव्हा प्रियाला बघतो तेव्हा म्हणतो की तू. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन तू. अरे खरं म्हटलं तर मी चंद्रीतच चालत होते माझ्या आणि माझं लक्षच नव्हतं. अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली आय एम सॉरी, मी पण नाही बघितलं. तर प्रिया म्हणते की मला तर उठताच येत नाहीये. तर अर्जुन लगेचच तिला हात देतो. म्हणते की जर फ्रॅक्चर झालं नसेल तर मिळवलं बाबा. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण एक काम करूया, डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टरांचं नाव ऐकल्यावर प्रिया म्हणते की नाही नाही, डॉक्टरांकडे कशाला, एक काम करते, घरी जाते आणि आराम करते. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण डॉक्टरांकडे गेलं नाही तर कसे कळेल की फ्रॅक्चर आहे की नाही. प्रिया म्हणते की अर्जुन तू जरा मला ऑटो बघून देतोस का. तर अर्जुन ऑटो बघायला लागतो. तर प्रिया मुद्दामच नाटकं करत अर्जुनच्या हाताला पकडते. प्रिया म्हणते की अरे अर्जुन, पण मला ऑटोमध्ये चढून बसता येईल की माहीत नाही रे. अर्जुन म्हणतो की नाही थांब, एक काम कर, तू गाडीमध्ये बस, मी तुला ड्रॉप करतो. त्यावर प्रिया म्हणते की खरंच. अर्जुन म्हणतो की आता यात खोटं बोलण्यासारखं काही आहे का, नाही ना. प्रिया म्हणते की मला असं वाटायचं की माझे बाबाच माझी काळजी घेतात, पण तूही माझी काळजी घेतोस. असं म्हणून लगेचच प्रिया अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते. अर्जुन म्हणतो की तन्वी तू गाडीमध्ये बस, मी तुला ड्रॉप करतो. तर प्रिया गाडीमध्ये बसते आणि अर्जुन तिला सोडवायला चाललेला असतो. इकडे सायली त्या माणसांना सांगत असते की मी अस्मिता सुभेदार यांची वहिनी आहे. दादा, मी तुम्हाला शब्द देते की 2 दिवसात तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. त्यावर तो माणूस म्हणतो की पण आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा. सायली म्हणते की दादा, सुभेदारांची पद किती मोठी आहे हे तुम्हाला माहीतच असेल आणि एखादं बिल नजर चुकीने चुकणं आणि ते बुडवणं यामध्ये खूप फरक आहे. सुभेदारांकडून अशी चूक कधीच होणार नाही. हे बघा दादा, तुम्हाला तुमचे पैसे परवापर्यंत मिळून जातील आणि नाहीतरी तुम्हाला आमच्या घराचा पत्ता माहीतच आहे. त्यावर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, 2 दिवस दिले तुम्हाला, परंतु 2 दिवसांनंतर पैसे भरले नाही तर आम्ही पुन्हा येऊ. आणि असं बोलून ते माणसं तिथून निघून जातात. सायली विमलला विचारते की विमलताई, असं क्रेडिट कार्ड वापरणं आणि त्याचे पैसे न देणं असं कायम होतं का हो इथे. विमल म्हणते की नाही हो ताई, आतापर्यंत तर असं कधीच झालं नाही. म्हणजे घरात प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड आहे, परंतु त्याचे पैसे मागायला असं कोणी दाराशी आलं नव्हतं. सायली म्हणते की आता 10 लाख भरायचे म्हटल्यावर त्या बरेच महिने खरेदी करत असणार आणि त्यांनी बिलच भरलेलं नसणार. एवढं बेजबाबदार होऊन कसं चालेल. विमल म्हणते की पण अस्मिता ताईंना तुम्ही जर चूक दाखवून दिली नाही तर त्या नेहमी असंच करणार. सायली म्हणते की नाही नाही, हे धोक्याचं आहे, कोणीतरी त्यांच्याकडून त्यांचं क्रेडिट कार्ड काढून घ्यायला हवंय. विमल म्हणते की कोणीतरी म्हणजे कोण, आता मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. सायली म्हणते की मी आश्रमात असताना एक युक्ती करायचे, ते युक्ती मला इथं करता येईल. तर विमल विचारते की कसली युक्ती. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विमल मोठमोठ्याने प्लेट वाजवत असते तेव्हा सर्वजण तिथे येतात. प्रताप म्हणतो की काय चाललंय काय ह्या घरात. सायली म्हणते की मी एक गोष्ट ठरवली आहे आणि तुम्हा सगळ्यांना ती ऐकायची. तुम्ही सर्वांनी तुमचे क्रेडिट कार्ड ह्या बॉक्समध्ये ठेवायचे. अस्मिता म्हणते की आमचे क्रेडिट कार्ड मागणारी तू कोण आहेस, घराची मालकीण आहेस का तू. त्यावर अथर्व म्हणतो की यावेळी तू असं एकदम विचित्र काय ठरवलंयस. अर्जुन सायलीला म्हणत असतो की अगं उत्तर दे ना. तर पूर्णा आजी म्हणते की आपण आपल्या सर्वांची क्रेडिट कार्ड या बॉक्समध्ये टाकूयात. प्रताप म्हणतो की अगं पूर्णा आजी तुला काय झालंय. तर पूर्णा आजी म्हणते की मला काहीही झालेलं नाहीये, पण हिने हा हुकूम का सोडला हे मला बघायचंय. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.